गणपती बाप्पा मोरया. सुरू करूयात आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. चला सुरू करूयात. बघूयात व्हिडिओ कुणी पाठवलाय. व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रशांत जळूकर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या विषाणूंच्या उकेंड्यावर भीत भीत जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्कर करुणाच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावं सर्वांना बाधित. मला तुला याला त्याला सगळ्यांनाच या कोविड-19च्या महासर्पानं जीवनाला असा टक्क मारावा की त्यानंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतेचा किनारा कधीही. पण त्या निद्रेनंतर ही संसर्ग वाढू लागला तर इथंच मेघ आहे. खर तर नव्या माणसांच्या अनोळखी घोळक्यात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सण करतो हे लॉकडाऊन. सण करतो पोलीस दादाच्या लाठीचा वार, बाजाराच्या पिशवीत असलेल्या भाज्यांच्या बेसाब दरांचा मार आणि अखेर सॅनिटायझरचा कटोरा हातात घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने आमच्याच घराच्या दाराशी. अरे ये करुणा करा, तू इतका कठोर का झाला? अरे एका बाजूला ज्यांचा आम्ही डुप्लिकेट माल विकत घेतो ते आमच्यावर घसरले चायनावाले, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्ही मतदान देऊन निवडून दिलं तेही आम्हाला विसरले राजकर्ते. मग ह्या विस्कटलेल्या मागची पत्रावळी हातात घेऊन आम्ही मुंबईकरांनी कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं रे? कुणाच्या? आणि गाववाल्यांनी कधी मुंबईला यायचं? वा 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 वा. लय भारी लय भारी लय भारी. प्रशांत तुम्ही एकदम नट सम्राट मधले नाना वाटलात. काही क्षण तुम्ही गेटअप पण तसा केला होता. आणि नट सम्राट मधली जी सोलोलुकी आहे त्याच्यावरती तुम्ही करोना विषय घेऊन हे जे एक प्रहसन सादर केलं ते मला लयच आवडलं. लय भारी. तुमच्या या व्हिडिओसाठी, तुमच्या या कलाकृतीसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय प्रमोद जोशी यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. वा 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 वा. प्रमोदजी लय भारी लय भारी. 2 आवाजात त्यांनी गाणं गायलं. म्हणजे हिरोचा आवाज त्यांचा, हिरोईनचा पण आवाज त्यांचा. केवढं भारी केवढं भारी. तुमचा आवाज हे मला वाटतं की हे सोपं नाही बरं का, की एकाच वेळेला आवाज पण बदलायचा. म्हणजे स्त्री आवाजात गायचं, लगेच पुरुषाच्या आवाजात गायचं. काय म्हणली ती? म्हणती मला पण येतं आमची बायको. अगं नाही ग, तुझा आवाज मुळातच पुरुषी आहे. तुला वाटतं की तू पुरुषांचा आवाज काढू शकते म्हणून म्हणजे तसं नाही आहे. तुझा आवाजच पुरुषी आहे. हां, तुझा जेव्हा घसा बसतो ना तेव्हा फक्त तुझा आवाज बदलतो. तेव्हा मला वाटतं अशी बायको पाहिजे. गुपचूप बोललीच नाही पाहिजे अजिबात. भांडे आपटू नको. व्हिडिओ बघ. वा मस्त. प्रमोदजी तुमचा व्हिडिओ मला आवडला. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे स्वराज्य देवल या लहान मुलांनी. बघूयात व्हिडिओ काय. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. मी स्वराज्य तुषार देवल. मी तुषार देवल आहे आणि तू स्वराज्य तुषार देवल. हा
सुरुवातीलाच त्यांनी वडिलांसारखं एक ॲडिशन घेतली, मी तुषार देवल असं तो म्हणाला आणि नंतर तुषारने त्याला समजवला. तुम्ही आत्तापर्यंत मला चलावेद्यामध्ये किंवा इतर कुठल्या कार्यक्रमामध्ये बरेच वाद्य वाजवताना बघितलं असेल, पण हा माझा मुलगा स्वराध्य अजून खूप लहान आहे, त्याची बोटं खूप छोटी छोटी आहेत, पण त्याला प्रचंड वादनाची आवड असल्यामुळे आम्ही एक नवीन टेक्निक शोधून काढलेलं आहे आणि रिदम तर आमच्या अंगात असल्यामुळे त्यांनीच एक त्याचं स्वतःचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. सो तो टेक्निक आम्ही तुम्हाला आता दाखवतो. रेडी रेडी हा दे मोठ्याने म्हणणार ना? हा यस. चलो बघा आता. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, टंग 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 टंग, ये दिल बेकरार करके नहीं, आँखों में बसाया तुमको, ख्वाबों में छुपाया तुमको, आँखों में बसाया तुमको, ख्वाबों में बसाया तुमको, ये दिल हमें क्यों जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं, ये मेरा दिल प्यार का दीवाना, दीवाना दीवाना प्यार का परवाना. वा 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 वा, क्या बात है क्या बात है. आता हा चेहरा तर आपण ओळखतो, तुषार देवल आणि त्यांच्या पत्नी आहेत स्वाती देवल, त्यांचा हा चिरंजीव आहे स्वराध्य. आणि तुषार देवल हे किती भारी वाजवतात आपल्याला माहितीच आहे, पण तुषार तुला वाजवण्यासाठी वाद्य लागतात, तुझ्या पोराला त्याची गरज नाही, तो त्याच्या वरचा निघालेला आहे, तो तोंडाने सगळी वाद्य वाजवतोय आणि नुसतं टाइमपास करत नाही, तो करेक्ट रिदम वाजवतो की तिथं ते वाद्य कसं वाजलं पाहिजे याचं इमॅजिनेशन त्याच्या डोक्यात करून ते पोरगं ते बरोबर करतं. याचं मला कौतुक वाटतं. तुषार देवल, स्वाती देवल, तुम्ही जवळजवळ एक डॉल्बी सिस्टीम जन्माला घातलेली आहे असं मला वाटतं, ज्याला सगळंच जमतंय. स्वराध्य, तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देतोय 8 स्माइली. पुढचा व्हिडिओ मंडळी आपल्याला पाठवलेला आहे महेश बधे आणि सागर साळुंखे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. वा,
एकंदर वाजवलं गाड्या. आणि तुम्ही नीट बघितलं का, त्यांची जरा इथं व्हिडिओ दाखवा आणि मी जे सांगतो त्यांचे फोटो पण दाखवा. तुम्हाला असं वाटतंय का नाही का रोहित शर्मा आणि रिषभ पंत इथं वादन करायला बसलेत. बघा तुम्ही, रोहित शर्मा बासरी वाजवतोय असं वाटतंय आणि रिषभ पंत गिटार वाजवतोय असं वाटतंय. म्हणजे मला तर पहिल्यांदा व्हिडिओ बघितलं असंच वाटलं की आता लॉकडाऊन आहे बाबा, निवांत आहेत सगळे क्रिकेटर घरी, काय करायचं तर एक मस्त म्युझिकल व्हिडिओ बनवला आणि लाव रे तो व्हिडिओमध्ये पाठवून दिला का काय. लय भारी राव, हे सेम दिसतात. बघू आणखीन एक व्हिडिओ आहे त्यांचा. वा वा. लयच भारी, लयच भारी, लयच भारी. मला लय आवडली ही जोडी. मी या जोडीचं नावच ठेवलेलं आहे रोहित शर्मा आणि रिषभ पंत. मला लय आवडलं तुमचं हे वादन आणि तुमची मैत्री अफलातून आहे. त्याचं कोऑर्डिनेशन दिसतंय याच्यामध्ये. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 9 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, पुढचा व्हिडिओ आता बघूयात कुणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे राजरत्न कांबळे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. हे कपल आहे. अहो हे काय करताय तुम्ही? अगं राहू दे ना, फक्त झाडूच तर मारतोय. अहो हे असं चांगलं वाटलं का? कोणी बघितलं तर काय म्हणन? द्या तू झाडू माझ्याकडे आणि जावा ते तेवढे भांडे घासून घ्या. अशी असावी बायको, किती काळजी. झाडू माझ्याकडे द्या, भांडी घासून द्या. काय ग, कुठं गेलतीस? रक्तदान करायला. हे बरोबर नाही. माझं पितेस आणि दुसऱ्याला देतेस. भाकर झाली असल तर मला दे ग, भाकर झाली का ग मला इतके दिवस झाले घरी आहे, तुला त्या मॅक्सीत बघून बघून असं वाटतंय शेतातलं जसं काय बुजगावूनच घरात ठेवतो. आणि 24 तास तुम्हाला बरमोडा आणि बन्यांवर बघून बघून मला असं वाटतं की दादा कोणत्या संगच लग्न झालं. वा वा वा. बरेचसे लोक करत हे पूर्ण लॉकडाऊन मध्ये काय करायचं, आपले बरमुडा आणि ते बनियन काय नाही तर टी शर्ट काय त्याच्यावरतीच फिरत असतात. वा, तुमचे व्हिडिओ लय भारी होते, मला आवडले. तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देतोय 7 स्माइली. तर मंडळी, बघूया पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्याला हेमंत केंडे यांनी. हे पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा,
वा 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 हेमंतजी, फारच भारी तुमचा व्हिडिओ मला आवडला. आणि सॅक्सोफोन त्यांनी आपल्या समोर वाजवून सादर केला, लय भारी. आणि पोलीस खात्यामध्ये ते कार्यरत आहेत मोठ्या पदावरती. तुम्हाला माझा मानाचा मुजरा. खरं तर तुम्ही दिवसरात्र मेहनत करत असता आणि त्यामधून एक विरंगुळा म्हणून तुम्ही ही कला जपलेली आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये जे पोलिसांचे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्या पथकांमध्ये सुद्धा तुम्ही ही कला सादर नक्की करत असाल तुमच्या वेगवेगळ्या स्नेहसंमेलनांमध्ये. आणि तिथं तर तुम्ही बऱ्याच वेळेला दाद मिळवलेली असेलच. पण आज लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ सगळा महाराष्ट्र बघतोय आणि तुम्हाला खरंच सलाम करतोय सगळा महाराष्ट्र. इतकी सुंदर तुम्ही ही कला सादर केलीत. म्हणजे बघा ना, पोलीस असून इतके ते छान वादन करू शकतात. नाही, पोलीस चांगलं वादन करतातच. जर आपण चुकीची गोष्ट केली तर ते इकडेही वादन करू शकतात आणि ते चांगल्या पद्धतीनं सॅक्सोफोन वादन सुद्धा करू शकतात. हे आपण आता बघितलेलं आहे. हेमंतजी, पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा, तुमचे आभार की तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ शेअर केलात. तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देतोय 8 स्माइली. तर बघूयात मंडळी कार्यक्रमात पुढचा व्हिडिओ कुणाचा आलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अजय चव्हाण या मुलांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, वा 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 अजय चव्हाण असं नाव आहे त्यांचं. अजय, फारच सुंदर. तुझा आवाज लय भारी आहे गाड्या. आणि तू दिसतो एवढासा, अजून लहान आहेस कदाचित तू, पण तुझा आवाज हा एखाद्या हिरोला शोभल बाबा. एवढा भारी तुझा आवाज आहे. मस्त गायलास तू. आणि किती भारी बघा ना, नाव याचं अजय आहे आणि अजय गोगावलेंचं गाणं पण त्यांनी म्हणलं. वा वा, किती भारी. आणि तुझ्या आवाजामध्ये अजय गोगावलेंसारखाच एक दम सुद्धा आहे. लय भारी, अभिनंदन. आणि अजून एक कॉम्प्लिमेंट तुला कोणी दिली का नाही मला माहिती नाही, पण तुला बघितल्यानंतर बऱ्याच जणांना सौमित्रची आठवण झाली असेल. सौमित्र म्हणजे आपला माझ्या नवऱ्याची बायको मधला अद्वैत दादरकर. याच्यासारखं तू दिसतो थोडा गारे डोळे बिळे गोरा गोमटा, एकदम हँडसम. त्याच्यामुळे आम्हाला आणखीन एक गाणारा सौमित्र मिळाला असं म्हणायला हरकत नाही. अभिनंदन, तुझा व्हिडिओ आम्हाला फार आवडला. या व्हिडिओला मी देत आहे 8 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे नारायण मांढरे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. लय भारी लय भारी लय भारी. अरे वा वा वा, नारायण मांढरेजी तुम्हाला सलाम आहे. काय भारी राव, काय भारी. म्हणजे आपण आतापर्यंत या एसटी मधून अनेक वेळेला प्रवास केलेला आहे. ड्रायव्हर काकांची ना आपली तशी मुलाखत कमी होत असते. खरं तर आपलं जास्त संभाषण हे कंडक्टर साहेबांशीच असतं.
पण हे ड्रायव्हर आहेत मला वाटतं ह्या एस टीचे, आणि त्यांनी इतका सुंदर डान्स केलेला आहे आपल्या एस टीच्या समोर. मला ते लय भारी वाटलं की मागं बॅकग्राऊंडला त्यांनी दुसरं तिसरं काही ठेवलं नाही, तर जी आपली लक्ष्मी आहे, आपली लाल परी, तिला मागं त्यांनी उभं केलं, ती पाठीशी आहे त्यांच्या, आणि गाडीच्या समोर त्यांनी इतका सुंदर डान्स केला. लय भारी लय भारी. तुम्हाला बघितल्यानंतर मला रजनीकांतजी आठवले, कारण आपण असं ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की रजनीकांत हे सुद्धा कंडक्टर होते आणि त्यावेळेला ते खरंच एस टीमध्ये हे काम करायचे असं मी वाचलेलं आहे. तुम्ही सुद्धा कदाचित वाचलेलं असणार आहे. तर तसे कलाकार अजून सुद्धा आहेत. तुमच्याकडे बघितल्यानंतर मला ते जाणवलं की किती भारी राव. खरं तर एस टीमधून जाताना आपला डान्स होतच असतो, म्हणजे रस्ता जर बरा नसेल तर बऱ्याच वेळेला आपण असा डान्स केलेलाच असतो. पण तुमचा डान्स लय भारी होता. तुम्ही ही कला सोडू नका, कारण तुमच्यामुळे अनेकांना ही कला आनंद देऊ शकते. नारायणजी, तुमच्या निमित्तानं मी आज महाराष्ट्रातल्या तमाम चालकांना आणि वाहकांना आमच्या या कार्यक्रमातर्फे आणि आपल्या लाल परीला म्हणजेच एस टीला सुद्धा आमचा मानाचा मुजरा, कारण कधी जा कुठेही जा शेवटी एस टी शिवाय पर्याय नाही. म्हणजे वा, तुमचा व्हिडिओ मला आवडला. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 9 स्माइली. मंडळी, पाहूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे जय गुजर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. आहा, वा 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 वा, जय, लय भारी गाड्या. तू एकदम भारी असं हे मडकं वाजवलेलं आहे मित्रा. इतकं भारी. तुला माहिती आहे का, ही कला आमची बायको सुद्धा मागं काही दिवस शिकत होती. पण ती काय करायची, वाजवायला लागलं की दुसऱ्या मिनिटाला ते मडकं फोडून टाकायची. मग काय, आम्ही दुसरं मडकं आणायचो, ही परत वाजवायला घ्यायची, दुसऱ्या दिवशी दुसरं मडकं फोडलं. असं तिचं रोज चालूच होतं. मी तिला विचारलं की बाई, तुला हे खरंच शिकायचं आहे का? ती म्हणली हो. मग हे तू कधीपर्यंत शिकत राहणार आहे आणि मडकी फोडतच राहणार आहे? म्हणजे जोपर्यंत तुम्ही आपल्या घरात फ्रीज घेऊन येत नाही तोपर्यंत. मग काय, दुसऱ्या दिवशी आम्ही फ्रीज आणला, हिनी कला शिकणं लगेच बंद केलं. म्हणजे तिचा प्लॅन होता, जोपर्यंत आपण फ्रीज आणणार नाही तोपर्यंत डियारा वाजवतच राहायचं. पण मित्रा, तू लय भारी वाजवलास, मला लय आवडला. आणि नुसतं रिंगटोन वरती पण हा माणूस वाजवू शकतो. लय भारी आहे राव हा माणूस, लय भारी. मला तुझा व्हिडिओ लय आवडला आणि तुझी ही कला लय भारी आहे. तुझ्या या कलेसाठी मी तुला देत आहे 8 स्माइली. पुढचा व्हिडिओ पाठवला निया पवार या छोट्या मुलीनं. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. निळ्या गगनासोबत चंद्राची कोर, हाय मी अग्राची कोर. वाह. निळा आहे माझं नाव, मुलुंडा नेपाळा हाय माझं गाव. हा. आज माझी प्रेमळ, बापूस माझा हौशी, लोणावळ्याला जावाची वाट बघतोय कौशी. बाहेर आहे करोना, बिनकामा बाहेर परोना. वा वा, मला आवडलं तुझं राईट. ओहो, वा 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 वा, लय भारी लय भारी. ही आग्र्यांची पोर आम्हाला आवडलेली आहे. इतका सुंदर गेटअप केला तिने आणि इतका छान सामाजिक संदेश पण दिला तिने. फार गोड दिसते ही, खूप हुशार आहे. निया, तुला या व्हिडिओसाठी मी देतोय 7 स्माइली. तर
तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय बापू साहेब येळे यांनी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते वेगवेगळे आवाज काढू शकतात पक्ष्यांचे. बघूयात काय व्हिडिओ आहे. कोकिळेचा आवाज काढतो. काढा काढा. वा वा जमलं. पिना अडकली का तसंच आहे. अच्छा ते एकच स्टाईलने काढतात. हां हाय हाय व्हेरिएशन आहे पुढं. वा 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 आणखीन पण त्यांना आवाज येतात असं त्यांचं म्हणणं आहे. बघू. हे सगळे कोंबड्याचे वेगवेगळे आवाज आहेत ते मी काढून दाखवतो. कोंबड्याचे. वा कोंबड्याचा आवाज आहे का तुम्हाला ढेकर येतोय? तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला ढेकरच येतोय. तुम्ही एक काम करा पाणी पिया आणि परत ट्राय करा. बघू पुढचा आवाज कुठला काढताय. कबुतराचा आवाज काढतो. कबूतर. कोंबड्यानंतर कबूतर. मला खरंच वाटते तुमचा ढेकर अडकलाय. तुम्ही ट्राय करताय फक्त ते बहुतेक आवाजात ढेकर मिक्स होतोय. असं प्लीज करू नका. तुमचे हे हावभाव बघून घरचे घाबरतील म्हणजे काय गिळं बिळं काय तुम्ही. वा 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 वा. आणि त्यांना फिल्म स्टारचे पण आवाज येतात असं त्यांनी लिहिलेलं. बघूया. नमस्कार. आता तुम्हाला मी अमरीश पुरीचे काही डायलॉग म्हणून दाखवतो. अमरीश पुरी साहेबांचे काही डायलॉग म्हणणार आहेत. तेही त्यांच्याच आवाजात. हा मग अमरीश पुरीजींचे डायलॉग त्यांच्याच आवाजात म्हणणार ना तुम्ही. हा होता एक डायलॉग. आता दुसरा आहे. चित्रपटाचं नाव मला माहित नाही. काय हरकत नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. इथं काही इंटरव्ह्यूला नाही तुम्ही आलाय की मी तुम्हाला विचारेल चित्रपटाचं नाव सांगा त्याच्यात कोण कोण होतं. काय हरकत नाही. तुम्ही पण लय प्रामाणिक आहे. मला लय आवडले तुम्ही. लय भारी लय भारी. तुम्ही ट्राय चांगला करताय. अजून थोडं ट्राय करा. अमरीश पुरीजींचं तुम्हाला जरा जरा जमला पण ते जे कबूतरवालं प्रकरण होतं आणि कोंबड्याचा आवाज तुम्ही ट्राय केला त्याच्यात जरा गडबड झालेली आहे. त्याच्यात थोडंसं असं वाटलं मला तुमचा ढेकर अडकलेला आहे. गमतीचा भाग सोडा. तुम्ही प्रयत्न लय भारी केला आणि तुमचा व्हिडिओ मनोरंजक आहे म्हणून आपण इथं दाखवलेला आहे. तर बापू साहेब येळे तुमचा व्हिडिओ मला आवडला. फार गमतीदार होता. या व्हिडिओला मी देत आहे 5 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे प्रमोद गायकवाड यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. लावरे साहेब नमस्कार. मी प्रमोद गायकवाड कल्याण. बोला. लावरे तो व्हिडिओसाठी एक कॉमेडी कविता सादर करत आहे. बरं बरं. अपेक्षा आहे की आवडेल. तुम्ही करा आधी बघू आपण कसं आहे. कवितेचं शीर्षक आहे तुला 2 मुलं झाली तर मी अजून शिकतो आहे. कळत नाही तू बरोबर का मीच कुठे चुकतो आहे. कळत नाही तूच बरोबर का मीच कुठे चुकतो आहे. आणि तुला 2 मुलं झाली तर मी अजून शिकतो आहे. तुझी मुलं मला मामा म्हणतात. तुझी मुलं मला मामा म्हणतात त्याचं थोडं वाईट वाटते. त्या नवऱ्याचा साधा नमस्कार मला जबरदस्त वाईट वाटते. बायकांना मुलांना मी असाच चुकतो आहे. आणि तुला 2 मुलं झालीत मी अजून शिकतो आहे. काय शिकताय काय तुम्ही? म्हणजे एवढं त्यांचं लग्न झालं त्यांना मुलं झाली ते मामा म्हणायला लागले आणि तुम्ही अजून शिकताय. म्हणजे काय तरी म्हणतात माझं चुकतंय का तुझं चुकतंय कळत नाही. सगळ्यांना कळेल तुमचं चुकतंय. तू म्हणाली होतीस एकदा तुला लागेल का रे नोकरी. नोकरीच नाही तुला तर कोण देणार छोकरी. वा. नोकरी विना मी असाच झुरतो आहे. आणि तुला 2 मुलं झालीत मी अजून शिकतो आहे. तुझा मुलगा मला एकदा मला विचारतो मामा तू काय करतो. बेकारीच्या निराशेत आणि प्रेमभंग्याच्या नाराजीमध्ये मी त्याला ओरडून म्हणतो तुझ्या मायला 2 मुलं झाली तर मी अजून शिकतो आहे. नमस्कार. थँक्यू सो मच. वा 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 वा. मला वाटलं पुढं कविता अशी असणार की ती जी 2 मुलं आहेत ती ह्याच्याच वर्गात आहेत आणि ती मुलं ह्यांची मित्र झालेली आहेत आणि मुलं म्हणतात की आम्ही तुमच्यापेक्षा जास्त मार्क पाडतोय तुम्ही केव्हा पास होणार. असं मला काहीतरी कविता वाटली पुढं. पण मस्त
तुमची कविता मला आवडली आणि तुम्ही जे काही आता शिक्षण घेताय त्यात माझं असं म्हणणं आहे की थोडासा अभ्यास वाढवा आता कविता करण्यापेक्षा, नाही तर तुम्ही शिकतच बसाल, म्हातारे व्हाल शिकता शिकता. असं नका करू. तर तुम्हाला या व्हिडिओसाठी मी देतोय 6 स्माइली. मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे अर्चना घळके यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. माझ्या कवितेचं नाव आहे टुडेज हजबंड. उठ राणी तापले पाणी, उठ राणी तापले पाणी, देतो काढूनी घे नाव होणे. चहा करतो आलं टाकूनी, चहा करतो आलं टाकूनी, गरम गरम घे पिऊनी. मंद म्युझिक देतो लावणी, ऐकत ऐकत घाल वेणी. काय म्हणालीस भजी आहेत तुझ्या मनी, तापले तेल देतो तळूनी, वाढले ताट घे जेवणी, लागेल ठसका हे घे पाणी. झालं जेवण पोट भरुणी, जा जरा ये पाय मोकळा करुणी. अरे बाप, पडलीत भांडी घेतो घासुनी, किचन कट्टा घेतो पुसुनी, घातले अंथरूण जा झोपुनी. चुकलीस का पाय दुखतात देतो चेपुनी. वा वा, टुडेज हजबंड असं त्यांनी कवितेचं नाव ठेवलं. मला वाटलं इंग्लिश कविता म्हणतात का काय बाबा, पण एकदम मराठमोळी कविता त्यांनी म्हटली. आणि मला अर्चनाजी तुम्हाला विचारायचं आहे की हे जे सगळं टुडेज हजबंड मधलं तुम्ही वर्णन केलं की बाबा मी तुला चहा करून देतो, तू दमलीस का, मी पाय दाबून देतो, मी स्वयंपाक करून देतो, म्हणजे हे तुम्ही टुडेज हजबंडचं वर्णन केलं की तुमच्या मिस्टरांचं वर्णन केलं? नाही, कार्यक्रम मिस्टर सुद्धा बघत असतील ना, पण त्या निमित्तानं का होईना एक चांगला व्हिडिओ आम्हाला बघायला मिळाला. आणि टुडेज हजबंड ही अपेक्षा मला वाटतं आता सगळ्यांची ह्या व्हिडिओ नंतर वाढेल की आता टुडेज हजबंड असाच पाहिजे आम्हाला. अनेक मुलींची ही अपेक्षा होणार आहे. तुमचा व्हिडिओ मला आवडला, तुमची कविता मला आवडली. या कवितेला मी देतोय 6 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय बालाजी चव्हाण यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज के बाद, तेरी गलियों में ना रखेंगे कदम आज. काय रे ब्रेकअप झालाय का? अरे नाही रे, काल तिच्या गल्लीत 4 जण पॉझिटिव्ह सापडले राव. बाबू ए बाबू 10 रुपया दे दो बाबू. ए चला दे दो बाबू 10 रुपया दे दो, भगवान तुम्हारा भला करेगा बाबू. अरे फिर भगवान तेरा क्यों नहीं भला करता? दे दो बाबू 10 रुपया दे दो, मोबाइल में रिचार्ज करेंगे, गर्लफ्रेंड से बात करेंगे. दे दो बाबू 10 रुपया दे दो. अरे वाह, भिखारी ने गर्लफ्रेंड बना लिया. नहीं, गर्लफ्रेंड ने भिखारी बना दिया. गर्लफ्रेंड ने भिखारी बना दिया. वाह वाह वाह. चलते चलते यूं ही रुक जाता हूँ मैं, बैठे बैठे यूं ही खो जाता हूँ मैं. अरे येडे आशक्तपणा आहे तुला, निंबू शरबत चालू कर बरं का. वा 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 वा, बालाजी चव्हाण तुमचे व्हिडिओ मला आवडले. आणि यातला जो एक लहान मुलगा दिसत होता त्याचा फोटो दाखवा इकडे. त्याची हेअरस्टाईल बघितली का तुम्ही? नाही, लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी घरच्या घरी केस कापण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा हा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. याची हेअरस्टाईल मला फारच आवडली. इकडून एक रंदा मारला, इकडून एक रंदा मारलाय. तुमचे व्हिडिओ मला फार आवडले. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. बघूयात मंडळी पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलाय. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय प्रणव बोरसे या मुलांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. गुड मॉर्निंग मुलांना. गुड मॉर्निंग मॅम. चला सांगा कोणी कोणी होमवर्क केला. प्रणव सांग, केलास का होमवर्क? हो मॅम, मी प्रणव केला ना.
प्रणव तुझा आवाज येत नाहीये. परत बोल. मॅम तुमचा प्रणव तो असं दाखवतो जाऊ दे, आवाज नाही येते. रेंज गेली दाखव. नेटवर्क प्रॉब्लेम असेल. चेक कर. ओके फोन चेक कर. ऑनलाईन शाळेमुळे पोरांना ही एक आयडिया सुचलेली आहे, हे आम्हाला कळलं. आणि हा आगाऊ पोरगा आहे प्रणव, तू हे असं करतोय हे जर आता तुझ्या शिक्षकांना कळलं, हा व्हिडिओ बघितल्यानंतर की घरात बसल्यानंतर रेंज जाते असं तू दाखवतोय लोकांना, तर मात्र तुझ्या शिक्षकांना हे कळणार, कारण तुझे टीचर हा कार्यक्रम बघत असणार आहेत. पण प्रणव, तुझा हा व्हिडिओ लय भारी होता. या व्हिडिओसाठी मी तुला देतो 6 स्माइली. तर मंडळी, बघूयात आता या भागात फायनलमध्ये कोण कोण गेलेलं आहे. पहिला व्हिडिओ आहे महेश बढे आणि सागर साळुंखे. दुसरा व्हिडिओ आहे अजय चव्हाण. तिसरा व्हिडिओ आहे एसटी ड्रायव्हर नारायण मांढरे. आणि आज चौथा व्हिडिओ सुद्धा एक निवडलेला आहे, तो आहे स्वराध्य देवल. बघूयात या 4 पैकी विजेते कोण असणार आहेत. खरं तर 4ही आजचे व्हिडिओ भन्नाट आहेत, त्यांच्या त्यांच्या ठिकाणी लय भारी आहेत. पण आजचा विजेता व्हिडिओ मी निवडलेला आहे महेश बढे आणि सागर साळुंखे. अभिनंदन. लगेचच या दोघांना आपण व्हिडिओ कॉल करू. ए बाबा, लाव त्यांना व्हिडिओ कॉल. तर मंडळी, आता आपल्या बरोबर आहेत महेश बढे आणि सागर साळुंखे. नमस्कार. नमस्कार. अरे वा 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 वा, तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडला. आणि तुम्ही दोघं सुद्धा इतके भारी म्हणजे वाजवता, त्यात काही वादच नाही. तुम्ही म्हणजे काय भाऊ आहे का काय? हो, भावासारखेच आहेत, मित्र आहेत ऍक्च्युली आम्ही. अरे वा, 7-8 वा, वर्ष वा, एकत्र वा. आहे सर, एकत्र म्युझिक मध्ये काम करतो सर. क्या भावासारखे. बात आहे. मस्त मस्त. आणि तुम्ही बासरी छान वाजवता, तुमचं गिटारही मला आवडलं. हे कधीपासून सुरू आहे हे छान तुमचं कोऑर्डिनेशन आणि वादन? सर वादन असं 10-12 वर्ष झाली सागरला, मला पर्सनली 10 वर्ष झाली. आणि आम्ही एकत्र 8 ते 9 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. वा 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 वा. आणि मग तुम्ही संगीत क्षेत्रात काही वेगळं करता का? हो सर, आम्ही कंपोज करतो गाणी आणि आमचा बँड आहे 4M द बँड. सो त्याच्यामध्ये आम्ही फ्युजन आणि इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकल असं फ्यूज करत असतो. म्हणजे पाश्चिमात्य संगीत जे आहे त्याला आपल्या भारतीय संगीताशी आम्ही जोडून त्याचं फ्युजन आम्ही तयार करतो. सो आम्ही वा वा वा. आणि ज्यासाठी तुम्हाला आता आम्ही फोन केलाय ती गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतो. आजच्या भागात खूप व्हिडिओ आले, खूप छान छान व्हिडिओ होते, पण तुमचा व्हिडिओ जरा वरचढ होता. तुम्ही आजच्या भागाचे विजेते झालेले आहात. अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू. अभिनंदन. जी युवा वाहिनीतर्फे आणि या कार्यक्रमातर्फे तुम्हाला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. थँक्यू सर. आणि आता ही संगीतकार जोडी भविष्यातली घराघरात पोचते महाराष्ट्राच्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटतंय? खूप भारी वाटतं सर. ऍक्च्युली पर्सनली मी सांगतो की तुम्ही पण स्वतः डॉक्टर आहात, तरी कला क्षेत्रात तुम्ही निवड केली आणि तुम्ही आमचे आयडल आहात ऍक्च्युली. आम्ही तर तुमच्या पावलावर पाय ठेवून थोडासा प्रयत्न करत आहोत. तुम्ही पण डॉक्टर आहात? नाही सर, मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. वा वा वा. पण चांगली कला आहे तुमची आणि त्याच्यामुळे तुम्ही आज या कार्यक्रमात सिलेक्ट झाला. तुमचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला. पण आता तुमच्या हातात वाद्य आहेत. मी रिक्वेस्ट करू का एका गाण्याची? वाचवू शकता का? हो, प्रयत्न करतो सर. हां, म्हणजे मला एक गाणं फारच आवडतं. स्वदेशची जी ट्यून आहे ती मला फार आवडते. म्हणजे बघा, म्हणजे तुम्हाला ये जो देश है जमलं मेरा. तर. हां, ये जो देश है मेरा. लय भारी लय भारी लय भारी. फारच आवडलं मला. आणि तुमची जोडी फारच गोड जोडी आहे, मित्रांची जोडी आहे, भावाभावांची जोडी आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमात सहभागी होऊन?
सर खूप मस्त वाटलं पर्सनली तुमच्याशी बोलतोय. इट वॉज अवर ड्रीम. सो ते खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. आणि झी वाहिनीने एवढा भारी प्रोग्राम केलाय. लॉकडाऊन मध्येही एंटरटेनमेंट मिळतं लोकांना. सो दिस इज अ व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी आणि आम्ही खूप हॅपी आहे त्यासाठी. थँक्यू तुम्हाला बोलतो ऍक्च्युली आम्ही की असा शो तुम्ही लोकांसाठी मोठा प्लॅटफॉर्म तुम्ही हे तयार केलं. वा वा वा, फारच मस्त केलं तुम्ही. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद. तर मंडळी बघूयात कुठला व्हिडिओ ठरलेला आहे डॅश द रिटर्न मोमेंट ऑफ द डे. तर मंडळी आजचा विजेता तर आपल्याला मिळाला, पण पुढचे विजेते कदाचित तुम्ही असू शकता. त्याच्यासाठी तुमचा व्हिडिओ बनवा, या कार्यक्रमात पाठवा आणि महाराष्ट्रभर झळका. त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या 9920034422 आणि याच्यावरती फक्त व्हिडिओ पाठवा. कॉल करू नका, मेसेज करू नका. मला सहकार्य करा. व्हिडिओ निवडण्यामध्ये मंडळी अडचणी येतात, कृपया सहकार्य करा. व्हिडिओ पाठवा. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ.